सांगू तुम्हाला भजनाच्या आतमधला भाई ब्लॉगर बाहेर निघालेला आहे. भजनाच्या आतमधला आता थोड्या वेळानंतर स्टेजच्या आतमधला पण भाई ब्लॉगर बाहेर निघेल. नमस्कार मंडळी, जय गणपती. मी निखिल पाटील तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो माझ्या या ब्लॉगमध्ये. आज दिनांक 9 ऑगस्ट रविवार आणि माझे जे बंधू वगैरे आहेत प्रिन्स पाटील, श्रेय पाटील, जतीन पाटील, रजनीश पाटील नेक्स्ट प्लॅन केलेला आहे. तो प्लॅन एक्झॅक्टली काय ते नाही माहीत मला. त्याचं कारण असं की काल शनिवारी मी माझ्या ऑफिसच्या मित्रांसोबत गेलेलो कोरीगाडाच्या भेटीला आणि कोरीगाडाच्या भेटीचा जो ब्लॉग असणार आहे तो लवकरच तुमच्यासाठी रिलीज करण्यात येईल. याच कारणामुळे एक्झॅक्टली म्हणजे यांचा प्लॅन काय आहे, प्रिन्स जतीन वगैरे यांचा प्लॅन काय आहे ना आता माझ्यासाठी असणार सरप्राईज. कारण की मला माहीत नव्हतं की यांनी एक्झॅक्टली प्लॅन काय केलं नाही करून. तर बघूया आता मी आता घराच्या खाली उतरलो आहेत आणि माझे जे पण दोन छोटे बंधू आहेत जतीन पाटील आणि श्रेय पाटील हे थोडासा मच्छी वगैरे साफ करत आहेत. तर एक्झॅक्टली काय प्लॅन होता ते बघूया थोडासा. आता केवळ भाई आपण बघू शकता चाकू देत नाही मला, बोंबील देत नाही. कोलंबीचा आय थिंक कोलंबीची बिर्याणी वगैरे बनवायचा प्लॅन आहे आणि बोंबील रॉ फ्राय वगैरे बनवायचा प्लॅन आहे. थांब जरा एक मिनटं भाई, काय काय भाई रे जरा ओपन करे. हो डाईट कोक आणि सोबत चिकन वगैरे आहे. तर चिकन तिकडे जाऊन चिकन भुजिंग वगैरे करायचा प्लॅन आहे निसर्गाच्या सानिध्यात. आता कसा काय आजचा ब्लॉग होणार आहे, आजचा थोडासा गटारी स्पेशल हा ब्लॉग असणार आहे. तर बघूया. माझ्यासोबतच आहेत हे दोन चंगू मंगू मामा भांजे. हाय आपला जक्ष आणि हाय वेद. तर जक्षचा मामा वेद आहे आणि जक्ष भाई तू वेदला काय बोलतो रे? एद मामा. तर मंडळी जसं मी सांगितलं होतं की प्रॉन्स बिर्याणीची तयारी आहे. प्रॉन्स बिर्याणीसाठी यांनी या आपल्या छोट्या काकी आहेत योगिता पाटील यांना थोडासा मस्का वगैरे लावलेला आहे. आता पण सेकंड ना काम बघा पोरांसाठी काय करू शकता आपण ते बघू शकता. प्रॉन्स बिर्याणीची तयारी चालू आहे आणि माझ्या काकी खूप घामाघूम झालेल्या आहेत. तर नक्कीच याच्यावर सुद्धा मी खूप वेळा काकीच्या हातची प्रॉन्स बिर्याणी खाल्ली आहे. खूप चांगला प्रॉन्स बिर्याणी बनवतात ते. तर नक्कीच आज सुद्धा आपण ट्रेस करू. तर मंडळी आपली सर्व मच्छी वगैरे साफ करून झालेली आहे. आता आपण आपली जे पण सामान आहे कारमध्ये ठेवून निघणार आहोत. जतीन पाटील एकटाच मेहनती मुलगा आहे भाई, सारा जास्त का. नमस्कार शेठ. ये आरामान भाई आरामान. हा तर फायनली आपण निघालेलो आहोत. आता कुठे निघालो रे भाई आपण? मला माहित नाही भाई म्हणून सांगतो एक्झॅक्टली आपण चाललो क्या पायगाव. ओके पाये गावाच्या आसपास कुठेतरी एक लोकेशन आहे हिडन प्लेस. तर बघूया. आजचं वातावरण खूप म्हणजे खूपच छान आहे. थोडीशी हलकी सनशाईन आपण ज्याला बोलतोय आमरे. तर नमस्कार मंडळी, फायनली हिडन प्लेसच्या शोधात आपण पाये गावात पोहोचलेलो आहोत. माझा भाऊ प्रिन्स पाटील हा याच्यावर इथे आलेला आहे. भाई तू आला इकडे श्रेय? तू पण आलेला का? तर बाबू आपणच नाही आलो आय थिंक. हे दोघे पण येऊन गेलेले आहेत. तर इकडचा जो ॲटमॉस्फिअर जो ग्रीनरी वगैरे आहे ना ते मला खूप जास्त आवडतं. यो ये आपण बघू शकता. हे प्रिन्स पाटील जादू असे काळे घेणार भाई म्हणून असते क्या. हा केलीचं पानं घेऊ ना भाई. केलीच्या पानावर मस्त चिकन वगैरे.
मन तरंग होनी ए आय एम नॉट सिंगर ब्रो. फायनली आपण आपल्या हिडन स्पॉटच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आपण बघू शकता ते पाटील, प्रिन्स पाटील, बदनेश पाटील फुल ॲडव्हेंचर आणि जतीन पाटील. काय रे भाई फुल ॲडव्हेंचर. दगरांवर पाय नका देऊ, दगरा पक्की सरकार. आपण बघू शकतो किती आतवनात प्रयत्न चालू आहे. तिकडे त्या बाजूला आपण बघू शकतो आम्ही निसर्गाचा एक ग्रुप आहे जो की निसर्गाचा आनंद घेताना. बदन्या फुल ॲडव्हेंचर का बाबू इकडं बघ फुल ॲडव्हेंचर का. अजून या मोठ्या मोठ्या विटा आपल्याला त्या बाजूला न्यायच्या आहेत. कशा न्यायच्या बघू लेट्स सी. मस्त ब्लॉग मध्ये. तर नमस्कार मंडळी. बोल ना मंडळी, काय झालं? काय नाही झाला भाई तुमच्या हिडन प्लेसच्या चक्करमध्ये तुझं वय झालं ना वहिनी झाड भाई. बघ या तुम्ही विटा बघू शकता. खूप जास्त हेवी विटा होत्या या. आणि फायनली आपण आपल्या हिडन प्लेसला पोहोचलो आहोत. 2-4 इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत मी आपल्या मित्रांना इन द सेन्स भावांना की जो पण आपला कचरा असेल आपण कॅरी बॅगमध्ये टाकायचा, निसर्ग घाण नाही करायचा. ठीक आहे. आपण टेबल आणलेला आहे. मी आता खुर्चीवर बसलेलो आहे आणि जतीन भुजिंगच्या तयारीला लागलेला आहे. तर मी पण त्या थोडीशी आता हेल्प करतोय. नंतर आपण जे पण काय आपण जेवण वगैरे इकडे बनवणार आहोत त्याचे नक्कीच व्हिडिओ ॲड करू. याच्यात टाक ना भाई. अरे आशीर्वाद घेतो. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. बस बस. जी आपण प्रॉन्स बिर्याणी आणलेली आहे ती जेवणासाठी आपण त्या केळीच्या पानावर जेवणार आहोत. तर दाखव रे भाई. गॅस कमी कर. सो फायनली जे आपले रवा बोंबीलचे कुक असणार आहेत ते असणार आहेत श्रेय पाटील आणि बदनेश पाटील. बरोबर ना रे. अरे प्रिन्स सपोर्टसाठी आहे तुमच्याकडे भाई आणि मी तर कॅमेरामॅन आहे. प्रिन्स ओके ठीक आहे. सॉरी प्रिन्स पाटील मेन कुक आहेत का भाई. हां नाही प्रिन्स पाटील मेन कुक आहेत. आणि ते मॅरिनेशनचं काम चालू आहे भाई. काय लागला असता कशी कामाने केली भाई. तसली मोठी विटकून निघली. फायनली आपले बोंबील फ्राय रेडी झालेले आहेत. फक्त 3 पीस स्टार्टिंगचे रेडी झालेले आहेत. ते हे 3 बाकी आहेत ना भाई अजून. आणि बाबू बघा कसा खायला रेडी आहे. शेक लागते त्याला. आपण ट्राय करू ना भाई कसा आहे. ट्राय करू ना भाई. टाकायचं होतं ना क्रिस्पी एकदम मस्त झालं ना ग. अरे देवाला लागते भाई. प्रोफेशनल चेस. चिकन आपण नेहमीच खायला वाट बघतोय कधी. कडक फील्ड आहे एकदम. बोंबील अजून पाहिजे होतं ना बोंबील भाई. हे मला दे ना प्लीज. एक दे ना मला प्लीज. थँक्यू. बाबू खाते का तू बोंबील. नको फक्त चिकन का. असं काय नाही भाई. मुक्या नाही करतो व्हिडिओ मी. तू पण बोलू शकतो. हा प्रिन्स बोल भाई काहीतरी. श्रेय हा माझा आपला एडिटर आहे का भाई.
त्याच्या भरोश्यावर मी व्हिडिओ बनवायला चालू केलेले आहेत. चेंडू याचा माझा निकनेम, माझा नाही याचं म्हणजे निकनेम, मी लाडान त्याला चेंडू बोलतो, श्रेय पाटील. आणि डायरेक्ट तो कमी होतं 12 नव्हतं. हे माझा दुसरा, हे माझं 2. माझा पण एकच होले. बाईट दे ना. अरे याचा बाईट असा काही तो आमलेटचा बोललो भाई 2 आमलेट कर. तर मंडळी आपण आमलेटचा ठेवला मला दोन तिकडे गेला चिकन इकडं. आता बघा कसा बिल लागतो. हे मेन मध टाकू दे. माझा होतो. माझा तू तिथे चल तू, आम्ही खातो. अरे ये पीस परफेक्ट होत्या नाही मधलं शिजलं. अरे हे वाचवच होत्या नाही. त्याचे भाऊ काप कसा पकड नाही काप ना. कट्टा वाटल ना तो खायचा लगेच तेव्हा खाऊ. माना बी ना खार जास्त असेल तो माझा. भाई लागला चिकन खायच्या मागे बोंबल लक्ष देत नाही. हा तर भाई आता आपला ब्लॉग आहे तर बोंबला तर लक्ष आपल्याला द्यायला लागेल ना. हो 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 जय भाई काय बोलतो, जमते का तुला? म्हणते ना भाई कारण जमत. जेव्हा माझी बायको येईल ऐक ना मी काय बोलतो, जेव्हा माझी बायको येईल ना तर माझ्या तुम्ही भाई बोंबील मच्छी खायला दे ना. बायोडेटा बनव तुझा, आपण व्हायरल करू. बाबू अरे जतीन बाबूला बघ बाबूला. बदन्या दिसत नाही तू, आता दिसला. एक पावका यावले घे ना का मारशील. तर मंडळी चालली, पाऊस पण थोडा चालू झालेला आहे. स्ट्रगल बघा, स्ट्रगलचा नाव स्ट्रगल बघा भाई, ब्लॉग साठी स्ट्रगल बघा भाई. गरीब असते ना, गरीबाला बी जाम चढते. चालूच विचार करा मंडळी तुमचा. फायनली आपण स्टार्टर वगैरे झालेला आहे आणि आता प्राऊन्स बिर्याणीच्या मागे लागलो होतो आपण. हा प्राऊन्स नको खाल नको मारू. 15 ऑगस्ट आले म्हणून तिरंगा बिर्याणी. तर मंडळी आता आपण जेवणार आहोत. डाएट कोक लवर सर्व आहे तिथे. घोट मारा म्हणा दे बापाला. मी मागच्या मारणार आता नाही तुम्ही. म्हणजे लास्टला पाहिजे तुला हा लास्टला थोडं खाल्यानंतर. बाबू चालू कर, चल बिर्याणी नाही चांगली असं चालू कर, म्हणजे जेव्हा खायला चालू कर तू. घे चल घे. टाकून दे मला मोबाईल दे. सांग जरा वीस स्नॅप तुझ्या उमरातला व्हिडिओ करतो भाई मी. क्वालिटी लागते बघा. थंडा होतो दाखव ना निखिल भाऊ. थांबा रे, हात नका लावू मला. डायट बदनाचा पल पडला त्यांच्या दे ना निखिल भाऊ. थांब ना स्नॅप करा पडला त्यांच्या. तर नमस्कार मंडळी, फायनली आपली पार्टी वगैरे झालेली आहे सर्वच्या सर्व. गटारी स्पेशल जी आपण पार्टीचा प्लॅन केला होता सक्सेसफुल झालेला आहे. आपण थोडासा पाण्याचा सुद्धा आनंद घेतला
आणि खुर्ची वगैरे घेतली होती. एक गोष्ट अशी की पार्टी झाल्यानंतर आपण जेव्हा पण निसर्गाच्या सानिध्यात जी पण कुठली पार्टी वगैरे काही करतो आहे त्यानंतर साफसफाई हे आपलं पहिलं कर्तव्य असणार आहे. तर आपण पाहू शकता आजूबाजूचा जेवढा कचरा होता तो आपण कचरा साफ केलेला आहे. आणि आपण हे आता बाबूच्या हातात कचरा आहे आणि तो कचरा आपण बाहेर नेऊन जे पण आपल्या कचरापेटी वगैरे असणार तिकडे टाकणार आहोत, जेणेकरून आपल्या निसर्गाचं आपण संवर्धन करू शकणार. तर बघू शकता श्रेय पाटलांचं स्ट्रगल आणि प्रिन्स पाटलांचं स्ट्रगल झालेलं ऑलरेडी. तर आता आपल्याला ही रिव्हर क्रॉस करायची आहे. चल बाबू सुरुवात कर, चल दे खुर्ची माझ्याकडे दे ना. तर मंडळी चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.